नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एसजी टेक्निकलमध्ये। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आज आपण पाहणार आहोत दोन मोबाईलमधील कंपॅरिझन। तर पहिला मोबाईल आपला होणार आहे मोटो G35 5G आणि दुसरा होणार आहे पोको X6 Neo 5G। या दोन मोबाईलमधील आपल्याला खूप जास्त नाही तर 2 ते 3 हजारचा फरक आपल्याला MRP नुसार बघायला मिळणार आहे। पण परफॉर्मन्सच्या मामल्यामध्ये जर बोलायचं असेल तर दोन्ही मोबाईल बेस्ट आणि बेस्ट यूजर आहेत। पोको X6 Neo हा मोबाईल जो आहे तो पोको तर्फे येणारा सर्वात लेटेस्ट मोबाईल होणार आहे आणि मोटोरोला G चा तुम्ही पाहिल्याप्रमाणे मोटोचा जो मोबाईल आहे ती खूप अशा युनिक डिझाईनने आपल्याला दिलेले आहेत। तर आपण याचा अनबॉक्सिंग करताच आपल्याला पहिल्या शॉटला मोबाईलचा आपण केलेला होता म्हणून हा मोबाईल आपण घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता की हा मोबाईल किती अशा प्रीमियम लुक आणि किती अशा युनिक डिझाईनने आपण करू शकतो। बघू शकतो सिम इंजेक्टर दिलेला आहे सोबतच आणि याच्या सोबतच आपण बघू शकता की काही केस आपल्याला कव्हर, याच्यामध्ये जे चार्जर दिलेला आहे, पुन्हा याच्यावरती जो सॉलिड असा कव्हर दिलेला आहे आपल्याला पॉलीकार्बोनेट मध्ये आणि याचा जो केबल आहे सी टाइप याची केबल दिलेली आहे। हा केबल जो आहे तो खूप अशा मजबूत याच्याने हा केबल बनलेला आहे आणि याच्यासोबतच आपल्याला फास्ट चार्जर सुद्धा दिलेला आहे। म्हणजेच याचा हा जो चार्जर आहे तो आपल्याला 30 ते 1 तासामध्ये आपल्याला फुल 0 ते 100 पर्यंत आपल्याला फुल चार्ज करून मिळतो। हा जो गड्डू होणार आहे तो खूप अशा बॉक्स मध्येच आपल्याला येणार आहे आणि जो तुम्ही बघायचं झालं तरी हा मोबाईल आपल्याला बघू शकता पोको X6 Neo हा जो मोबाईल होणार आहे। हा बॉक्स उघडल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम याच्यामध्ये आपल्याला सिम इंजेक्टर बघायला मिळणार आहे आणि याच्यानंतर काही डॉक्युमेंट आपल्याला याच्यावरती बघायला मिळणार आहे। याच्यामध्ये आपल्याला डॉक्युमेंटली सपोर्ट भेटणार आहे आणि सॉलिड असा कव्हर केस आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळणार आहे जो पॉलीकार्बोनेटने आपल्याला बनलेला आहे। याचप्रमाणे आपल्याला याच्यावरती अशा सॉलिड असे आपल्याला डॉक्युमेंट आणि हा मोबाईल आपण बघू शकता की कसा युनिक डिझाईन आणि युनिक डिझाईन सोबत आपल्याला हा मोबाईल बघायला मिळणार आहे। आणि हा साईडला ठेवून मोबाईल जर आपण बघायचं झालं तर आपल्याला हा केबल दिसून येतो। केबल म्हणजे हा केबल जो आहे तो खूप अशा मजबूत त्याच्याने मोबाईल आहे तो आणि हा जो मोबाईल आहे हा जो याच्या मोबाईल सोबत येणारा जो MI चा गड्डू आहे म्हणजे चार्जर 33 वॅटचा फास्ट चार्जर आपल्याला मिळून जातो। आणि एवढंच नव्हे तर हे साईडला ठेवू आणि सर्व आपण बघू हे दोन मोबाईल। तर ह्या दोन मोबाईल मध्ये आपल्याला सेमच बघायला मिळणार ऑलमोस्ट, कारण की दोघांचीही बॅग जी आहे ती पॉलीकार्बोनेटने बनलेली आहे। आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये तुम्ही बघितल्याप्रमाणे प्रोसेसर किंवा अनेक गोष्टी काही सेमच आलेल्या आहेत आपल्याला। तुम्ही बघितल्याप्रमाणे याच्यामध्ये जो आहे तो कॅमेरा, आपला प्रोसेसर आणि जो बॅटरी बॅकअप दिलेला आहे तो खूप अशा वेगवेगळ्या। तुम्ही बघितल्याप्रमाणे हा जे दोन मोबाईल दिसणार आहेत ती आपल्याला 50 मेगापिक्सलचे दोन्ही कॅमेरा आपल्याला मेन कॅमेरा याच्यामध्ये बघायला मिळणार आहे आणि 18 मेगापिक्सलचा आपल्याला याच्यावरती सपोर्टिव्ह कॅमेरा आपल्याला बघायला मिळणार आहे। या दोघांचीही बॅग जी आहे ती पॉलीकार्बोनेटने बनलेली आहे आणि स्मूथ अशा थिकनेसने हा दोन्ही मोबाईल आपल्याला 20,000च्या मध्ये बाहेर आपल्याला बघायला मिळणार आहेत। आणि जी परफॉर्मन्स म्हणलं तर दोघांची परफॉर्मन्स तगडी होणार आहे आणि 120 हर्ट्झ रिफ्रेशमेंट सोबत आपल्याला 500 पीक ब्राईटनेस याच्यामध्ये बघायला मिळणार आहे। आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये जे सेल्फी कॅमेरा दिलेले आहेत ते 15 मेगापिक्सलचे सेल्फी कॅमेरा आपल्याला याच्यावरती दिलेले आहेत आणि जी दोघांचीही जी थिकनेस आहे आणि दोघांचीही जी पॉलीकार्बोनेटची जी ही आहे ती मोटो G35 मध्ये दिलेली आहे। कलरफुल अशा युनिक डिझाईन मध्ये कलर दिलेले आहेत जी तुम्हाला कोणतेही व्हिडिओ आणि YouTube वरती आपल्याला 1065 fps पर्यंत आपल्याला मूवी पाहता येतात। आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये जे कलर्स दिलेले आहेत ते कलर्स आपल्याला खूप अशा युनिक डिझाईनने आपण बघू शकता। आणि कलर जर तुम्हाला बघायचा असेल तर ग्रीन, येलो आपण कोणताही कलर याच्यावरती परफेक्ट बसलेला आहे। आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये तुम्ही लेट नाईट मूवी सुद्धा एन्जॉय करू शकता। आणि पोको X6 Neo मध्ये आपण जर बघायचं झालं तर त्याच्यावरती ही पिक्चर क्वालिटी जी आहे ती 1080 मेगापिक्सलचे आपल्याला याच्यावरती कलर्स दिलेले आहेत। आणि एवढंच नव्हे तर याच्यामध्ये आपण पोको X6 Neo मध्ये आपण लेट नाईट मूवी पण अशी आपण एन्जॉय करू शकतो। एवढं झाल्यानंतर आपण बघणार आहोत पुढच्या जाता पोको X6 Neo मध्ये आपल्याला जो प्रोसेसर दिलेला आहे तो स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर दिलेला आहे। आणि एवढंच नव्हे तर तुम्ही बघितल्याप्रमाणे आपण सेटिंग सुद्धा ओपन करून बघितलेली आहे आणि जो याच्यामध्ये जो व्हर्जन दिलेला आहे तो 14चं व्हर्जन दिलेला आहे आणि 120 हर्ट्झच्या रिफ्रेशमेंट सोबत आपल्याला याच्यामध्ये कलर्स दिलेले आहेत। आणि
ह्याच्यामध्ये जो आहे तो 3 वर्षाची सिक्युरिटी अपडेट आणि 2 वर्षाची मेजर अपडेट आपल्याला याच्यावरती दिलेले आहेत. आणि रिफ्रेशमेंट रेटचं जर झालं तर 120 हर्ट्जच्या रिफ्रेशमेंट सोबत पोको X6 Neo येतो आणि मोटो G35 हा 19 हर्ट्ज रिफ्रेशमेंट सोबत येणारा प्रथमच मोबाईल होणार आहे. याचबरोबर आपल्याला याच्यावरती 3.5mm चा जॅक सुद्धा आपल्याला मोटोरोला G35 मध्ये दिलेला आहे. आणि याच्यावरती आपल्याला जर बघायचं झालं तरी पोकोस मध्ये सुद्धा आपल्याला 3.5mm चा जॅक गड्डा आपल्याला दिलेला आहे आणि टाइप-C चा आपल्याला याच्यावरती पोर्टल दिलेला आहे. आणि दोघांमध्येही सेम असा आपल्याला याच्यावरती ना टाइप-C चा याच्यावरती चार्जर केबल दिलेला आहे. त्याच्याच प्रमाणे आपण बघत असल्याप्रमाणे आपण बघू शकता की याच्यावरती सेन्सर सुद्धा दिलेला आहे. या सेन्सरद्वारे तुम्ही कोणतंही काम सोपं व इझी करू शकतो. आणि एवढंच नव्हे तर मोटोरोला G35 मध्ये आपल्याला अनेक फीचर्स आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि पोको X6 Neo मध्ये तर आपल्याला खूप अशा युनिक डिझाईन आणि युनिक अशा गोष्टी आपल्याला करायला मिळणार आहेत. आणि तुम्ही बघितल्याप्रमाणेच याच्यावरती Android 14 चं वर्जन आपल्याला याच्यावरती दिलेलं आहे दोघांमध्येही. आणि 4/128 किंवा 6/128 आणि 8/128 मध्ये आपल्याला हा मोबाईल दोन्ही मोबाईल आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि एवढंच नव्हे तर आपल्याला तुम्ही म्हटल्याप्रमाणे Android 14 च्या वर्जन नुसार याच्यावरती प्रोसेसर जो आहे तो दांडगा दिलेला आहे. स्नॅपड्रॅगनचा प्रोसेसर आपल्याला याच्यावरती दिलेला आहे. आणि Androidच्या 14 च्या वर्जन मुळे आपल्याला पोकोच्या X6 Neo मध्ये आपल्याला 13 चं वर्जन दिलेलं आहे. पण मोटोरोला G35 मध्ये आपल्याला 14 चं वर्जन आपल्याला नवीन दिलेलं आहे. आणि याच्यावरती जो आहे तो याच्यामध्ये आपल्याला मोटो G35 हा जो मोबाईल होणार आहे तो युनिक अशा फीचर्सने भरभरून आलेला मोटो G35 हा मोबाईल आलेला आहे. आणि पोको X6 Neo हा जो मोबाईल आलेला आहे तो आपल्याला कमीत कमी फीचर्स मध्ये दिलेला अवेलेबल करून दिलेला आहे. आणि याच्यामध्ये जर गेमिंगचा परफॉर्मन्स म्हणला तर आपल्याला मोटो G35 याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि आपण जर याच्यामध्ये आपण गेमिंग टेस्ट केली तर कसं राहील, ह्या दोन्ही मोबाईल मध्ये मी गेमिंग टेस्ट केलेली आहे. त्याप्रमाणे हा मोबाईल खूप कमी अशी बॅटरी आपण म्हणजे चार्ज करतो आपण 30 मिनिटांमध्ये फुल चार्ज होतो. आणि तेवढीच कमी बॅटरी हा मोबाईल गेमिंग साठी खातो. आणि जेवढा मोबाईल आपला फास्ट चालेल तेवढाच मोबाईल आपला चार्जिंग कमी खातो. याचमुळे हा मोबाईल तुम्हाला मी रिकमेंडेड करत आहे. आणि हा जे मोबाईल आहे ते ऑलमोस्ट बेस्ट मोबाईल होणार आहेत. याच कारणामुळे हा 2 मोबाईल आहेत ती खूप अशा युनिक डिझाईनने आपल्याला बघायला मिळणार आहेत. तर तुम्ही बघितल्याप्रमाणेच आपल्याला मोटो G35 आणि पोको X6 Neo जो मोबाईल होणार आहेत ते आपल्याला 20,000 च्या मध्ये बाहेर बघायला मिळणार आहेत. आणि या 2 कलर मध्ये आपल्याला 2 ते 3 कलर मध्ये हे मोबाईल आपल्याला अवेलेबल होणार आहेत. आणि या मोबाईलचे कंपॅरिझन करायचा विषय काय आहे, हा जो मोबाईल होणार आहे ती मला खूप जण कमेंट मध्ये विचारत आहेत की मोटो G35 घ्यायचा की पोको X6 Neo घ्यायचा. तर मी या दोघांमधून क्लिअर करत आहे की तुम्ही दोघांपैकी कोणताही मोबाईल तुम्ही परचेस किंवा बाय करू शकता. आणि हे जे 2 मोबाईल होणार आहेत ते खूपच खास आणि गेमिंग साठी बेस्ट मोबाईल होणार आहे. आणि याचा जो कॅमेरा होणार आहे तो कॅमेरा म्हणजे आपण 50 मेगापिक्सल मध्ये जो आपला मेन कॅमेरा आहे तो आपला 50 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा आपल्याला याच्यावरती दिलेला आहे. तुम्ही फोटो बघू शकता की या 50 मेगापिक्सल मध्ये किती कलरफुल आणि किती अशा व्हाईट नेट मध्ये आपल्याला फोटो बघायला मिळणार आहेत. आणि हा जो कॅमेरामध्ये जर हा मोबाईल बघायचं बोलला तर आपण मोटो G35 ला चूज करू, कारण या मोबाईल मध्ये ना ठळक असं युनिक डिझाईन मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तर तुम्ही याचप्रमाणे बघू शकता की मोटो G35 हा मोबाईल आपल्याला लवकरच मार्केटमध्ये बघायला मिळणार आहे. पोको X6 Neo हा मोबाईल आपल्याला मार्केटमध्ये लॉन्च झालेला आहे. याचप्रमाणे तुम्ही बघू शकता की आपल्यामध्ये जो मोबाईल दोन्ही पैकी जो मोबाईल दिलेले आहेत ते मोबाईल मध्ये आपण युनिक अशा गेमिंगच्या टेस्ट सुद्धा केलेल्या आहेत. आणि यांचा जो अँथिथिस स्कोर आहे पोको X6 Neo हा जो मोबाईल आहे याचा अँथिथिस स्कोर आपल्याला 4.5 लाखापेक्षाही जास्तचा अँथिथिस स्कोर निघून आलेला आहे. आणि मोटो G35 हा जो मोबाईल आहे याचा अँथिथिस स्कोर आपल्याला 5.5 लाखापेक्षाही जास्तचा अँथिथिस स्कोर दिलेला आहे. याच कारणामुळे मला मोटो G35 हा मोबाईल मी तुम्हाला रेकमेंड करायचा वाटतो. आणि याच कारणामुळे मोटो G35 हा मोबाईल मी विनरच्या ह्याच्यामध्ये करत आहे. आणि मोटो G35 हा जो मोबाईल होणार आहे तो मोबाईल व्हॅल्यू फॉर मनी आपल्याला होणार आहे. तर तुम्हाला या दोन्ही पैकी कोणता मोबाईल बेस्ट वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.